नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर अशी फुलं बघणार आहोत। जे फुलं आपण गौरी गणपतीच्या सणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशनमध्ये वापरू शकतो। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 5 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, 5 नंबरचेच लाल मोती आणि हे 10 नंबरचे मोठे मोती लागणार आहे, तंगूस, सुई आणि कात्री। चला तर आपण बनवूया। सुरुवातीला आपण लाल मोती 8 ओवून घेतलेले आहेत। 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 मोती आपण तंगूसमध्ये घेतलेले आहेत। आता हा खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि 8 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे। अतिशय सोपे फुलं आहेत आणि डेकोरेशनसाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता। आता आपण हे 8 मण्यांचं गोल केल्यानंतर परत 4 मोती घेणार आहोत लालच। चार मोती घेऊन खालच्या एका मोतीमधून सुई काढायची, म्हणजे इथं 5 मण्यांचं गोल तयार होतं। आता परत पुढच्या लाल मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं 3 मोती घालायचे। परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची। आता परत आपण पुढच्या लाल मोतीमधून काढलेलंच आहे। आता परत इथं 3 मोती घालायचे। प्रत्येक वेळेस 5-5 मण्यांचं गोल तयार करायचं। आता हे 3 गोल तयार झाले आहेत। असे आपण एकूण 7 गोल तयार करून घेऊया सुरुवातीला। आता पूर्ण आपण 7 गोल तयार करून घेऊया। आता हे 7 गोल, आता शेवटचा गोल करताना आपल्याला फक्त 2 मोती घालायचे। ह्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे हे पूर्ण फूल आपण तयार करून घेतलेलं आहे। आता परत आतल्या बाजूने सुई घ्यायची, म्हणजे सुरुवातीला जो 8 मण्यांचा गोल केला होता त्यातल्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं 10 नंबरचा हा मोठा मोती घ्यायचा आहे आणि हे आपण जो गोल केला होता त्याच्यामध्ये हा असा ठेवून त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे जे मधला जो गोल आहे त्याच्यावर हा 10 नंबरचा मोती व्यवस्थित बसतो, म्हणजे त्याला लुक चांगला येतो थोडं फुलाला। आता ही सुई पूर्ण आपल्याला वरच्या मोतीपर्यंत घ्यायची। अतिशय सोपं आहे आणि दिसायला पण सुंदर दिसतं अगदी। आता आपण इथं मोती घेतलेली आहे, ह्या मोतीमध्ये सुई घेतली। तर इथं आपण लाल मोती निवडून घ्यायचे। इथं 4 लाल मोती घालून आपण 3 पांढरे मोती घातलेले आहेत आणि हे 3 मोती सोडून खालच्या एका मोतीमधून सुई काढायची। सुरुवातीला 4 लाल मोती, मग 3 पांढरे मोती घातले आपण। आता इथं 3 मोती घालायचे लाल आणि ह्या मोतीमधून आता हे मोती आहे ही सोडून त्याच्या पुढच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे हे पाकळीसारखा तयार होतो। आता आपण इथं गाठ मारून घेऊया। आपण इथं एकच पाकळी बनवली आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा डेकोरेशन कराल तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराने ठेवता येईल। अशा प्रकारे हे एक फूल आपण बनवून घेतलेलं आहे। अशा प्रकारे असे आपण आता इथं तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे तुम्ही हे फुलं बनवून घेऊ शकता। आपण इथं बनवून घेतलेले आहेत फुलं। अशा प्रकारे हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेशनसाठी वापरू शकता, किंवा तुम्ही गणपतीचा मखर केल्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला हे फुलं ठेवू शकता, किंवा तुम्ही ताटाभोवती पण नैवेद्याच्या ताटाभोवती पण हे फुलं ठेवू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा। धन्यवाद।